काल तर त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे आज तर पार्ट 2 त्यांनी सांगणार होते, पण पार्ट 2 त्यांचा अजून आलाच नाही आहे. आणि आज त्यांनी माझं पत्र घेऊन थोडंसं घुमजाव केलेलं आहे. आणि माझं आजही त्या मताशी मी ठाम आहे. जर त्याच्यामध्ये अंशतः सत्यता असेल तरी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. या मताशी मी सहमत आहे. पण आत्ता अंबादास दानवे यांना कुठलं काम उरलेलं नाही आहे, कुठलं पक्षात पद नाही आहे, पद पण नाही आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना डोहाळे पडतात असं मला वाटतं आहे. पक्षामध्ये वेगळी पद निर्माण करण्यासाठी, मातोश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे कोणतेही लोकप्रतिनिधी घेऊन अशा पद्धतीने मॉल केलेले फोटो टाकून एक सनसनाटी पसरावी आणि बदनामी करावी, हा त्याचा मागचा उद्देश आहे. खरं तर अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्षाला खूप काम असं आहे. अनेक महाराष्ट्रात प्रश्न आहेत. असे प्रश्नाला बाजूला सोडून वेगळ्या प्रश्नाकडे जातात. याचा अर्थ असा आहे की राजकारणात त्यांनी प्रगल्भता हरवलेली आहे. नोटीस जो आहे तो असल्यासारखा वाटतो, कारण की तुमचा जो व्हिडिओ तुम्ही जो एक प्रचारादरम्यान व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामधला फोटो वापरून हा व्हिडिओ बनवला आहे का काही? आता अंबादास दानवेंना तेवढाच खेळ उरला आहे. लहान पोरांचे जे खेळ आहेत, कुठलाही फोटो मार्क करून त्याच्या याच्या माध्यमातून दाखवायचं, असा हा भातुकलीचा खेळ त्यांनी मांडलेला आहे. त्याच्याकडे जास्त गांभीर्याने बघणं उचित नाही. नोटीस दिली आहे, मी तुम्हाला नोटीसचं परत देतो तुम्हाला. आम्ही 8 दिवसात नोटीस दिली आहे. याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा खुलासा योग्य रीती नाही, त्यांनी जे सांगितलं आहे की आम्ही पार्ट 2 पार्ट 3 जे काय फोटो होतं आम्ही त्याला चॅलेंज दिलं आहे. अंशतः जर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओमध्ये सहभाग असेल, स्पीचमध्ये किंवा दिसण्यामध्ये, तरी देखील मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. नोटीसमध्ये काय असं म्हटलं, त्यांच्यावरती काय कारवाई कोण करते? नोटीसमध्ये असं म्हटलं आहे की पैशाची गड्डी दाखवून जो आरोप माझ्यावरती केला आहे, माझी मानहानी केली, त्या संदर्भात त्यांना इंटिमेशन नोटीस दिली आहे. आपण या संदर्भात खुलासा नाही केला 8 दिवसामध्ये तर मानहानीचा गुन्हा दाखल करा. म्हणतात की हा सगळा खेळ जो आहे तो तटकरेंनी रचला आहे, कारण की तटकरे या सगळ्या खरं आहे. मी तुम्हाला आता 1 मिनिट व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ बघा, हा फोटो बघा आणि तो फोटो बघा. ऐका ना, मतरूपी आशीर्वाद जो आदरणीय तटकरे साहेबांना दिला त्याबद्दल रायगडच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग, रोहा, मुरुड या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नेत्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे. तो तुम्ही चेक करू शकता. आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा, तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेने मी आभार मानलेत. हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. हा व्हिडिओ नक्की ना. बघा, आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जे काय आरोप प्रत्यारोप झाले, कदाचित त्या संदर्भात केलेलं कृत्य असं माझं मत. तुमचंही मत तटकरे पुरावे काय भेटलेत का तटकरेंनीच हे केलं म्हणून काही? सर, मी तुम्हाला फोटो, हा जो फोटो इतर कुठेच नाही आहे, हाच फोटो. प्रत्येक नेत्याचे हजारो फोटो असतात. हाच फोटो कोणी पाठवला, कसा पाठवला? काय? नाही, तो त्यांच्याकडे होता फोटो. हा, त्यांनी मागणी केली चौकशीची. तटकरे स्वतः म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी चौकशी करावी, तपास करावी या सगळ्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे. त्यांची मागणी केली असेल या संदर्भातली, तर अतिशय अंदाजी नक्की गोष्ट आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार का? विधानसभेत, लोकसभेत त्यांचं हे केलं होतं, जिंकवला तुम्ही. हा वॉर का, आणि भविष्यात देखील हा वॉर वाढू शकतो ना पुढे? बघा, असं आहे की आम्हा भरतशेठ असेल, महेंद्र थोरात असेल, मी असेल, वाद पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबाला फक्त आपल्या घरातच सगळे पाहिजे असतं. आत्तापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितलेले आहेत. आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे, त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार? परंतु मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटणार आहेत? आता भेटणार. मुख्यमंत्री महोदय भेटणार, माझे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार, माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सगळे भेटणार. जी घडलेली जी हकीकत सगळे सांगणार. अंबादास दानवेला नोटीस दिलेली आहे. अंबादास दानवेला अजून कोणाला नोटीस दिली? नाही, अंबादास दानवेला मी नोटीस दिली आहे. बाकी अधिक कोणाला देणार नाही आहे. त्यांच्यातनं जे काय सत्य भारेल तपासामध्ये तटकरेंचं नाव पुढे आलं. शिवसेनेची भूमिका काय असेल आणि रायगडमधल्या आमदारांची नेमकी भूमिका काय असेल? संघर्ष आमचा कायमच त्यांच्याबरोबर आहे. कारण चुकीच्या याची बाजू आम्ही कधीच धावून धरत नाही. जे असत्य असेल त्याविरुद्ध लढणार. नाही, रायगडचा पालकमंत्री वाद मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेऊन ठरतील. त्याविषयी आम्ही कायम आहोत.
तर त्याच्यातला कुठलाही आता वादविवाद नाही आहे. पण एखाद्याला जी पक्षाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने षडयंत्र रचणं हे एका उच्चस्तरीय नेत्यांना शोभनीय निश्चित नाही. नोटीस आहे ना सर? हो ना भाई. तर सगळं काही आपल्याच घरात राहावं असं तटकरेंना वाटतं, असा आरोप महेंद्र दळवी यांनी केलेला आहे. आमचा त्यांच्यासोबत पहिल्यापासून संघर्ष असल्याचं देखील ते म्हणाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.